राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर भैया बेग या ठिकाणी त्यांना सभा असल्यामुळे येऊ शकले नाही, परंतु संस्थापक अध्यक्ष आकाश भैया बेग या ठिकाणी आले। सर्वांनी एकदा जोरदार हात वर करून घोषणा द्या, रामचंद्र की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। या ठिकाणी आपल्याला हिंदू धर्मरक्षक आकाश भैया बेग संबोधित करतील। जय सियावर रामचंद्र की जय, छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय, धर्मवीर श्री संभाजी महाराज की जय, भारत माता की जय। सर्वप्रथम महाराज, आता मी तर सहसा कधी सभेमध्ये याच्यात कधी बोललेलो नाही, पण माझं एकच म्हणणं आहे, किती दिवस बोलायचं फक्त उताव लांडे भागाव लांडे, दांडे हाय तर मारून दाखवा, जामीनचा खर्च आमचा आहे। कोणत्याही व्यक्तीला सर्व हिंदू धर्मीय बांधूंना मी एकच सांगतो का तुम्हाला फक्त उठाव दांडे भगाव लांडे करू नका। एखादा व्यक्ती मुततोय, मुतून आपल्याला तो चिकन खायला देतोय आणि त्या व्यक्तीला तुम्ही सुरक्षित जाऊन देतात, आणि त्या व्यक्तीला जो व्यक्ती व्हिडिओ काढत होता सगळ्यात पहिले त्याचा आभार मानतो, आणि दुसरं खंत अशी आहे का त्याला सुरक्षित जाऊन कसं दिलं तुम्ही लोकांनी। म्हणजे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो, त्या दिवशी समजा एखादा आपला पोलीस बांधव असला, त्यांनी पण ते मूत्र विसर्जन झालेल्या चिकनचं सेवन केलं असेल, मटणाचं सेवन केलं असेल, आपण पाहतो का ते कोणतं पाणी वापरता काय करता। हा एवढं आपला हिंदू बांधव फक्त उठाव दांडे भागाव लांडे, अरे एकदा मारा, पळून दाखवा ना, गुन्हे दाखल होतील, आमच्या सारखे सक्षम लोक तुमच्या पाठीशी उभे, आपल्याला ही मोर्चे काढायची वेळच येणार नाही। एवढ्या संख्येने जाऊन त्याला चोपलं असतं तर तेवढं पुरलं असतं, जेवढी संख्या जमा करून आपण घाम गाळत एवढं 3-4 किलोमीटर चालत आलोय, हेच कष्ट तिथं केल्याचं ती टपरी ठेवली कशाला। मला आता एक आपल्या समर्थकांनी सांगितलं की ती आपल्या हिंदूंच्याच माणसाची जागा आहे आणि त्याच्यावर त्याची टपरी आहे। मी आता सांगतो, इथून निघाल्यावर सगळ्यात पहिले जे टपरी उखाडून फेका, हिंदू धर्मातल्या माणसाला काय अडचण आहे का उखाडायला? त्या व्यक्तीला काय अडचण असायला पाहिजे का? एखादा व्यक्ती मूत्र विसर्जन करून आपल्याला खायला देतोय, आपण ते खातो, बिनलाजासारखं आपले हे गांडू हिंदू झालेले आपले लोक त्याच्याकडे जाऊन चिकन मटण घेणार, थोडीशी लाज वाटायला पाहिजे आपल्या लोकांना। हा अरे तसं पाहिलं कधी तर सनातन धर्मात मटणाचं सेवन करायलाच नाही पाहिजे। स्वतः मी 4 वर्ष झाले आजपर्यंत मटण खाल्लं नाही, मासे खाल्ले नाही, मी स्वतः सोडले। आमच्या सारखे व्यक्ती जेव्हा सोडू शकतात तर तुम्ही काय सोडू शकत नाही? एक दिवस कधी तुम्हाला सांगतो, आपल्या 85% हिंदू मधून फक्त 5% लोकांनी जरी नॉनव्हेज सोडलं तर भिकाऱ्यांकडनं काही घेतलं नाही ना, ते तुमच्या घरासमोरून भीक मागतील। ते त्यांचं पूर्ण जीवनचरित्र आपल्या अस्तित्वावर आहे, त्यांचं पूर्ण जीवनचरित्र आपल्या अस्तित्वावर आहे लोक। आणि मी तर यांना मुसलमान एक तर मानतच नाही, कारण की तुम्हाला सांगतो, मुस्लिम लोकात मोबाईल वापरू शकत नाही, त्या लोकांमध्ये कोणताही डिजिटल फोटो काढू शकत नाही, त्या लोकांमध्ये फुकटची सुविधा घेऊ शकत नाही, त्या लोकांमध्ये आपल्या प्रवारामध्ये हॉस्पिटल तिथे जाऊन फुकटची सुविधा घेऊन डिलिव्हरी करू शकत नाही, या लोकांना बँक अकाउंट चालत नाही। आपल्या इथं नवीनच मुस्लिम आहे, यांना बँक अकाउंट पाहिजे, सरकारची सगळी सुविधा पाहिजे, आणि मग बोलणार आम्ही शरियावर चालणार, आम्ही संविधान मानणार नाही। अरे अशा लोकांच्या ढुंगावर लाथा मारा तुम्ही, तोंडावर बोलतो नाही आम्ही संविधान मानणार नाही, आम्ही शरिया काढून चालवणार, आणि पोलीस प्रशासन तरी त्यांना सपोर्ट करते। मला हे कळत नाही नेमकं अडलेलं काय, पुढे अडलेलं आहे काय अडलेलं आहे? आपल्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी, मुख्यमंत्री स्वतः बोलतोय, भोंगे वाजले, जिथं भोंगा वाजला तिथं आपण कारवाई करायला पाहिजे, आणि कारवाई नाही झाली तर त्या क्षेत्रातल्या पोलीस अधिकाऱ्याला ते निलंबन करणार, हे संसदेत बोललेले त्यांनी। तरी एकही हिंदू आजपर्यंत एकही पोलिसांना कंप्लेंट केली नाही, पोलिस पण बोलतात आमच्याकडे कंप्लेंट आली नाही तर आम्ही काय कारवाई करणार आहे। इथं बसलेला प्रत्येक माझ्या हिंदू धर्माच्या बांधवांना मी एकच सांगतो, तुम्ही लोकांनी जिथं जिथं भोंगे वाजले पोलीस स्टेशन मध्ये जाऊन कंप्लेंट करा, कंप्लेंट झाल्यावर ते भोंगे कधी उतरवले नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा, आम्हाला माहिती तिथं काय करायचंय मग। कारण की आज सागर भैयांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट केलेली भोंग्यांची, पहिले भोंगे बंद करायचे, आणि दुसरं सगळ्यांना मी सांगतो, कोणालाही काही कोणाशी घाबरायची गरज नाही, इथं थांबलेले। आता आम्ही बोलतोय, आम्ही का नॉर्मल बोलत नाही, आम्ही स्वतः बाहुबली, मरणाचे गुन्हे अंगावर घेतले, आज फक्त धर्मकार्यात आलो म्हणून थोडं वातावरण असं दिसतंय का नाही गाव, धर्मकार्यात गेले, धर्मकार्यात गेलो म्हणजे काय शांत बसलेलो नाही, अजून 2-4 गुन्हे पडले, 10 गुन्हे पडले, परत मर्डर पडला, 2-4 मोक्यातून पहिले निघालोय, परत गेलो तुला अडचण नाही धर्मासाठी। इथं बसलेल्या प्रत्येक बांधवांना मी एकच सांगतो, तुम्ही कोणत्याही संघटनेचे असा,
कोणत्याही संघटनेचं काम करा तुम्ही, आम्हाला काही अडचण नाही, पण सनातन धर्मावर ज्यावेळेस येणार तुम्हाला एकत्र यायची गरज आहे. आज कोणावर जरी अन्याय अत्याचार झाला आम्ही विचार करत नाही, हा या संघटनेचा तो फक्त आपला हिंदू बांधव आहे आणि त्या हिंदू बांधवासाठी आपल्याला लढायचंय, म्हणून आज आम्ही पण इथं आलोय. आणि इथं जमलेलं प्रत्येक बांधवांना मी परत सांगतो, प्रत्येकाला फोन नंबर माहितीये, सगळं माहितीये. कोणाला अडचण आली डायरेक्ट फोन करायचा. आपल्याला कोणता बायपास नाही आहे ना, आपल्याला कोणतं काय 4 लोकांना बोलून आमच्याकडे संपर्क साधायचा आहे. कोणत्याही व्यक्तीला अडचण आली आम्ही त्याच्यासाठी सक्षम आहोत आणि गुन्ह्याला घाबरायचं नाही. पोलीस बांधव पण आपले हिंदूच हे ध्यानात ठेवा. फक्त आता त्यांना त्यांचं काय अडलं असेल त्याच्यामुळे काय करता येत नसेल, पण आपल्याला सपोर्ट करतात हे ध्यानात ठेवा. आणि वेळोवेळी तुम्ही तक्रार दाखल करा. तक्रारीवर समजा काही उपचार झाला नाही तर आपल्याकडे आहेच पर्याय. मग तुम्हाला तर मी स्पष्ट सांगितलं, वकिलाचं जामीनचं सगळं खर्च आम्ही करतो बाबा, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. आणि हा विचार नाही करायचा तर वातावरण खराब होईल, जातींमध्ये तेढ निर्माण होतोय, हा तेढ बीड गेला उडत, हे डोक्यात आणायचं नाही. आपल्याला जे करायचं ते बिंदास करा, जास्त लोड घ्यायचं नाही. बाकी सगळ्यांसाठी आता महाराज आहे, ते काय संबोधित करतील. आणि परत मी बोलतो, फक्त भाषण ठोकून इथं येऊन टाळ्या वाजून, अरे आपण टाळ्या वाजून परेशान झालो, आपल्या घरात घुसायची वेळ आली या लांड्यांची. फक्त टाळ्या वाजवतो आपण. अरे टाळ्या वाजवू नका, तुमच्याकडे साधन आहे, साधनाने मारा ना अशा आराम करू लोकांना. कशाला ठेवलं अशांना? असं मारा एखाद्या व्यक्तीला का त्यांनी विचार करायला पाहिजे. कारण की तुम्ही बघा, दरवेळेस बघा आपल्या मंदिरात पण तेच होतं. शनी शिंगणापूरची घटना बघा, 118 जे आधी तिथे होते. आपल्या सारख्या काही लोकांनी नॉनव्हेज खाल्लं कधी तर मंदिराच्या पायरीपर्यंत ते पोहोचत नाही कधी. हे नॉनव्हेज खाणारे रोज काय खाऊन येतील, हे तिकडे उभं राहतात आणि तिथं ते तेल टाकायला होते महाराजांच्या मूर्तीपाशी. म्हणजे एवढी मोठी शोकांतिका फक्त आपल्या ते. महाराज तुम्हाला सांगतो, एवढे आपले जे मंदिर आहे, गावागावात मंदिर आहे, तुम्ही ट्रस्टची बॉडी कधी पाहिजे ना, एखादा लांडा घेता मुसलमान घेणार काय? आपल्या कोणत्या त्यांच्या मस्जिदमध्ये मदरसेमध्ये कोणत्या ट्रस्टमध्ये आपले लोक आहे बरं? आहे का एकही व्यक्ती ट्रस्टी? आपल्या लोकांना सर्व धर्म समभावचा असा किडा चढलेला आहे. तर त्यांच्या आपल्या मंदिर आपण एखादा बनवलं, एखादा मुसलमान त्याच्यात घेतात. किती गावात मी पाहिलं, लोकसंख्या आपली 90च्या पुढे, तिथं सरपंच मुसलमान. अरे हे कोणचं? यांना आपली मूर्ती चालत नाही, यांना आपल्या देवांचे फोटो चालत नाही. आणि बिल लावण्यासारखे आपले लोक मंदिराचे कॉन्ट्रॅक्ट पण त्यांना देतात, प्रसादाचं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे, भाजीपाल्याचे कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे. अरे हे इथं ओपन मध्ये लघवी करून समजा आपल्याला दिसत असेल तर ते तिथं काय करत असतील बरं आपल्या? एवढी मोठी शोकांतिका आहे आणि सरकारचं काम आहे JR काढणे. आपण विरोध करायला पाहिजे ना. आता एक नवीन मूवी आला कोणता, उदयपूर फाईल बघा. आता मी तर त्याचा ट्रेलर पण पाहिलं नाही. आणि काही आरामखोर मुसलमान लोक पहिलेच निवेदन द्यायला गेले का हे मूवी ठेवायचं नाही, हे मूवी लागायला नाही पाहिजे. आयला मी बोललो हे काय? आपल्या लोकांनी विरोध करायला पाहिजे ना. त्याच्या समर्थनात मी तो सांगतो, तुम्ही त्याच्या समर्थनात मोर्चे काढा, हा मूवी लावायचंच आहे. आणि मी तर आयर साहेबांना सांगतो, इथं आलेले ते मोर्चांमध्ये धरू आपल्या टॉकीज मध्ये उदयपूर फाईल लावा. जास्तीत जास्त लोक मी सोलापूरवर घेऊन येणार इथं. आणि इथं बसले सर्व हिंदू धर्माच्या लोकांना मी सांगतो, आपण जास्तीत जास्त संख्येने जसा छावा चित्रपट बघितला, असं उदयपूर फाईल बघा. नेमकं काय लांड्यांना असं नेमकं काय टोचलं उदयपूर फाईल मध्ये? हा यांचं काहीतरी अजून ओपन होणार आहे, आपलं हिंदू बांधव जागा होईल ना. आपण अशा मूवींना 100% समर्थन करायला पाहिजे. आणि ज्या व्यक्तीला अडचण असली तिकीटचा खर्च मी करतो. एवढं बोलून 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम.